चौरसाची परिमिती अनुक्रमे 20 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर, तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? आता त्यांनी दिलेली आहे 20 आणि इथं किती दिली तुमची 60. आता ही जर 20 असेल तर ह्या सर्वांची बाजू काय असणार आहे? 20. कारण काय? हे चौरस आहे आणि चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज किंवा परिमिती काय असते तुमची? सारखीच असते, बरोबर की नाही? परिमिती नाही म्हणता येणार, परंतु ही जी बाजू ही बाजू ही बाजू या कशा असतील? सगळ्या सारख्याच असतील. मग लहान चौरसाची 20, मोठ्या चौरसाची 60. आता यांचं क्षेत्रफळ जर काढायचं आपल्याला तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं तुमचं बाजूचा वर्ग. काय असतो? बाजूचा वर्ग. मग इकडे येईल तुमची बाजू किती आहे तुमची? 20 आणि इकडे किती येतील तुमचे? 60. मग आता 20चा वर्ग काढायचा म्हणजे 2चा वर्ग काढायचा आणि त्याला 2 शून्य ठेवायचे. 2चा वर्ग 4. इथं आले या शून्याचे दुप्पट 400. इकडे किती आले तुमचे? 6चा वर्ग 36. या 36 वरती 2 शून्य किती झाले? 3600. मग हे करत असताना आपण बघूया आता 400 छेदी 3600 जर आपण घेतलं तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बरोबर आहे की नाही? जर त्या ठिकाणी असा भागाकार असेल ज्या सारख्या सारख्या गोष्टी असतात त्या कट केल्या तरी चालतात. मग काय उरलं तुमचं? 4 आणि खाली उरले 36. 4 छेदी 36. मग याला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे? 4 आणे जाईल का? अरे 36 ला भाग जाईल का 4 आणे? जाईल ना. 4 एक 4, 4 नवे 36. उत्तर काय आलं तुमचं? 1/9. मग या ठिकाणी लहान चौरसाचं क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? मग 1/9 पट असेल. जो पर्याय असेल तुमचा त्या पर्यायातलं उत्तर जिथे 1/9 असेल तो तुमचा पर्याय असेल. लक्षात आलं? अरे गणित लक्षात आलं का? बर, ओके.